नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण फोर्थ स्कॉलरशिपचं मॅथ मधलं तिसरं चॅप्टर पाहणार आहे, ज्याचं नाव आहे स्थानिक किंमत, दर्शनी किंमत, विस्तारित मांडणी. त्यातला स्वाध्यायाला आपण सुरुवात करतो. बघा, पहिला प्रश्न आहे बघा. याच्यातला एक संख्या दिलेली बघा आपल्याला 50,361. लिहून घेऊ बघा आपण ही संख्या 50,361. या संख्येमध्ये कोणता अंक विचारला आपल्याला? हजार स्थानचा. हजार स्थानी काय आलेला आपला? 0. मग 0 लिहून घेऊ बघा आपण हजार स्थानचा. आणि एकक स्थानी असणारा अंक, एकक स्थानी काय आलेला आहे? 1. मग एकक स्थानी आलेला अंक यांची काय काढायची आपल्याला? स्थानिक किंमत. स्थानिक किंमत म्हणजे काय काय म्हणतो आपण त्याला इंग्लिश मध्ये? प्लेस व्हॅल्यू. प्लेस व्हॅल्यू किंवा स्थानिक किंमत म्हणजे काय? 0 कोणत्या अंक कोणत्या घरामध्ये आलेला आहे? हजार स्थानी. म्हणजे त्याला कितीने गुणायचं आहे? 1000 ने मल्टिप्लाय करायचं आहे. मग 0ला कोणत्याही संख्येने गुणलं म्हणजे उत्तर काय येते? 0 येते. आणि 1 कोणत्या स्थानी आलेला आहे? एकक स्थानी आलेला आहे. एकक स्थान म्हणजे काय? कितीने त्याला मल्टिप्लाय करणार किंवा कितीने त्याला आपण गुणणार? 1 नेच गुणणार आहोत बघा. आणि 1 मल्टिप्लाय बाय 1 किंवा 1 गुणिला 1 उत्तर काय येते? 1च येते. काय करायची आपल्याला स्थानिक किमतींची? बेरीज करायला सांगितली आहे. मग 0 आणि 1 यांची बेरीज काय येणार आहे? 1च येणार आहे. आणि 1 आपला कितवा ऑप्शन आहे? तिसरा ऑप्शन आहे. पुढचा प्रश्न दिलाय बघा आपल्याला. पुढीलपैकी कोणत्या संख्येत 4 या अंकाची स्थानिक किंमत सर्वात कमी आहे? परत स्थानिक किंमत म्हणजे परत प्लेस व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. कुणाची? 4 या अंकाची काढायची. मग बघा इथं 4 कोणत्या घरात आहे? 10,000 स्थानामध्ये आहे. किंमत कशी काढायची? हा 4 जसाचा तसा लिहून घ्यायचा. त्याच्या पुढे किती अंक आहे? 1, 2, 3 आणि 4. म्हणजे किती? 1, 2, 3 आणि 4. 4 शून्य देऊन द्यायचे. दुसऱ्या ऑप्शन मध्ये बघा, इथं पण परत 4 दिलेला. याच्यामध्ये सुद्धा किती अंक आहे पुढे? 1, 2 आणि 3. म्हणून याच्यावरती 1, 2 आणि 3 शून्य द्यायचे. तिसऱ्या ऑप्शन मध्ये हा 4 दिलेला. याच्या पुढे किती घर आहे? 1, 2, 3 आणि 4. मग 1, 2, 3 आणि 4. आणि परत इथे एकदा 4 आलेला आहे. याच्या पुढे किती घर आहेत? 2. म्हणजे अजून दुसऱ्या 4 ची किंमत काय येईल? 400. 2 शून्य दिले आपण 2 घर होते म्हणून. आणि नंतर शेवटचा जो पर्याय आहे बघा, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला 4 दिलेलं आहे. 4 एकक स्थानी आहे. पुढे कोणतंच घर याच्या पुढे नाही. म्हणून याची किंमत काय येईल? फक्त 4 येईल. मग आपल्याला विचारलं की कुणाची स्थानिक किंमत सर्वात कमी आहे? मग सगळ्यात कमी संख्या कोणती? 40,000 कमी आहे, 4,000 कमी आहेत, इथे 40,000 कमी आहेत, 400 कमी आहेत का 4 कमी आहेत? 4 कमी आहेत. म्हणजेच कोणता पर्याय आला आपला? जो चौथा पर्याय आहे त्याच्यामध्ये 4 ची स्थानिक किंमत सर्वात कमी आहे. पुढे बघा आपल्याला एक संख्या दिली. आपल्याला बघा असं लिहून दिलेलं आहे. 9 आहे, 1 आहे, 7 आहे आणि 2 ठिकाणी आपल्याला काय केलेले आहे? स्टार दिलेले. काय सांगितलं? स्टारच्या जागी असणाऱ्या अंकांची दर्शनी किंमत. दर्शनी किंमत त्याला इंग्लिश मध्ये काय म्हटलं जाते? फेस व्हॅल्यू. लक्षात ठेवायचं, कोणत्याही अंकाची फेस व्हॅल्यू म्हणजे काय? तोच अंक होतो. काय सांगितलं आपल्याला आता? या फेस व्हॅल्यूला जर का आपण घेतलं आणि त्यांची स्थानिक किंमत घेतली तर स्थानिक किंमतीतला फरक किती आहे? 45 आहे. आणि फेस व्हॅल्यू दोघांची कशी सांगितली आपल्याला? समान सांगितली. फेस व्हॅल्यू समान म्हणजे काय? दोघं ठिकाणी एकच अंक असणार आहे. जर का कोणत्या ठिकाणी 1 असेल तर दुसऱ्या ठिकाणी सुद्धा 1च असणार आहे. अशा पद्धतीने. मग काय सांगितलं आपल्याला? स्थानिक किमतीतला फरक किती पाहिजे? 45 पाहिजे. मग आता पहिले 3 टाकून बघा बरं. समजा इथे 3 टाकला, इथे पण 3 टाकला. पहिला जर का 3 घेतला तर याची स्थानिक किंमत काय झाली? पुढे एक घर आहे म्हणून एक 0 म्हणजे किती झाले? 30. त्याच्या मागच्या किती आहे? फक्त एकक स्थानी 3 आहे म्हणून फक्त 3. त्याचा फरक काढायचा आहे. 30 मधनं 3 गेले, किती उरले?
27. आपल्याला किती पाहिजे होते? 45 पाहिजे होते. बघा काही येत नाही आपलं उत्तर. दुसरा ऑप्शन टाकून बघू बघा आपण. इथे पण 4 टाकला आणि इथे सुद्धा 4 टाकला. पहिल्या 4ची किंमत काय येईल? 40, कारण दशक स्थानी आहे. दुसरा 4 जसाचा तसा. 40 मधनं 4 गेले तर 36. हे सुद्धा काही आपल्याला येत नाहीये. नंतर तिसरं ऑप्शन टाकून बघू आपण. दोघं ठिकाणी जर का आपण 5 टाकले, परत एकदा लक्षात घ्या, आपण दोघं ठिकाणी सारखे अंक का टाकतोय? कारण अंकांची दर्शनी किंमत कशी सांगितली आपल्याला? समान सांगितली आहे, म्हणून आपण सेम टाकतोय. मग पहिला 5 आहे दशक स्थानी, त्याची किंमत किती झाली? 50. दुसरा 5 आहे एकक स्थानी, त्याची किंमत किती झाली? फक्त 5. 50 मधनं 5 वजा केले, आपण मायनस केले, किती उत्तर आलं? 45. 45च आपल्याला पाहिजे होतं. म्हणजे कोणता अंक टाकल्यावर येते? 5 टाकल्यावर येते. मग कोणता ऑप्शन आहे तो? तिसरा ऑप्शन आहे बघा. चौथा प्रश्न दिला बघा आपल्याला याच्यातला. काय सांगितलं? एका संख्येत 1000 व एकक स्थानी असणाऱ्या अंकांची दर्शनी किंमत समान आहे. दर्शनी किंमत, परत त्यालाच काय म्हणतोय आपण? फेस व्हॅल्यू. फेस व्हॅल्यू कशी सांगितली आपल्याला? समान, म्हणजे सारखे, दोन्ही ठिकाणी अंक सारखे. कोणत्या दोन ठिकाणी? 1000 स्थानी सुद्धा आणि एकक स्थानी सुद्धा. काय सांगितलं? त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक 0 आहे. मग बघा, स्थानिक किमतीतला फरक 0 केव्हा येईल? जर का एखादा संख्या 1000 स्थानी आहे, एखादी संख्या एकक स्थानी आहे, त्यांच्यातला फरक कधीच 0 नसेल. फक्त एकाच सिच्युएशन मध्ये, एकाच कंडिशन मध्ये दोघांच्या स्थानिक किमतीतला फरक 0 असेल. केव्हा? जेव्हा दोघं घरांमध्ये 1000 स्थानी सुद्धा आणि एकक स्थानी सुद्धा 0 असेल, तेव्हा 0 मधनं 0 गेला तर उत्तर काय येणार आहे? फक्त 0 येणार आहे. म्हणून याचा बरोबर पर्याय कोणता असेल? दुसरा. पुढचा प्रश्न दिला बघा आपल्याला. एक संख्या दिली 36,946. मग लिहून घेऊ बघा आपण. 36,946. याच्यात काय सांगितलं? अधोरेखित अंकांच्या दर्शनी किमतीतील फरक किती असेल? अधोरेखित अंक. अधोरेखित अंक बघा, आता इथे दिसत नाही आपल्याला, पण ऍक्च्युली अधोरेखित कुणाला केलेला आहे? हा इथं एक 6 आहे आणि हा इथं एक 6 आहे किंवा 6 आहे, यांना अधोरेखित केलेलं. यांचं काय सांगितलं आपल्याला? दर्शनी किमतीतील फरक विचारलाय बघा आपल्याला. दर्शनी किमतीतला फरक कसा निघेल? दर्शनी किंमत म्हणजे काय? फेस व्हॅल्यू. आणि फेस व्हॅल्यू कशी असते? सेम असते. मग पहा बरं, एका ठिकाणी 6 आहे, दुसऱ्या ठिकाणी पण 6 आहे, यांच्यातला फरक म्हणजे 6 वजा 6. उत्तर काय आलं? 0 आलं. कितवा ऑप्शन आहे हा? तिसरा ऑप्शन आहे. पुढचा प्रश्न विचारला बघा. एक संख्या दिली. संख्या कोणती आहे? 39,564. या संख्येत काय सांगितलं? सर्व अंकांच्या दर्शनी किमतींची बेरीज किती? दर्शनी किमतींची बेरीज काढायची आहे म्हणजे परत फेस व्हॅल्यू आहे. काय सांगितलं? फेस व्हॅल्यू म्हणजे तोच अंक, यांची बेरीज करा. मग इथे किती दिले? 3. इथे किती दिले? 9. इथे किती दिले? 5. इथे किती आहे? 6. इथे किती आहे? 4. बेरीज करा. 3 आणि 9 12. 12 आणि 5 17. 17 आणि 6 23. 23 आणि 4 27. 27 कोणता ऑप्शन येतोय आपला? चौथा. पुढचा प्रश्न दिलेला बघा आपल्याला. 17,500. 17,500. पहिली ही संख्या लिहू बरं आपण. 17,500 म्हणजे 17,000 अजून पूर्ण झालेले नाही, त्याला पाव भाग कमी आहे. पाव भाग कमी आहे म्हणजे किती कमी आहे? 250 रुपये कमी आहे. म्हणजेच काय? किती संख्या आहे 17,500 म्हणजे? 16,750. या संख्येलाच काय म्हणतो आपण? किती आहे? 17,500 आहे. यांच्यामध्ये शतक स्थानी असणारा अंक कोणता आहे? शतक स्थानी 7. त्याची स्थानिक किंमत आपल्याला विचारली आहे. मग 7 लिहून घ्यायचे स्थानिक किंमत काढायला. त्याच्या पुढे किती घरं उरले? 2. म्हणून त्याच्यावरती किती शून्य द्यायचे? 2.
मग स्थानिक किंमत किती आली? 700. कितवा ऑप्शन आहे आपला? पहिला. पुढचा प्रश्न विचारला बघा आपल्याला, 8 दह 11 ह 75 श 8 ए असणारी संख्या कोणती? 8 दह म्हणजे 8 आणि ते काय तर दशहजार स्थानी आहे. म्हणजे किती शून्य? 1000चं घर, एक शतकाचं, एक दशकाचं आणि एक एककाचं. म्हणजे किती झाले? 80,000. 11 ह हजाराच्या जागी काय आहे? 11 आहे. मग 11 ह. त्याच्यानंतर 75 शतकाच्या जागी काय आहे? 75 आहेत. नंतर 8 एककाच्या जागी किती आहेत? फक्त 8 आहेत. यांची काय करायची आपल्याला? बेरीज करायची आहे. बेरीज करू तेव्हा आपल्याला संख्या मिळेल. करा बरं मग. 0 0 0 आणि 8 किती झाले? फक्त 8. इथे किती आले? फक्त 0. इथे किती आले? 5. 1 आणि 7 8. 8 आणि 1 9. काय उत्तर येते आपलं? 98,508. 98,508 कितवा पर्याय आपला? चौथा पर्याय आहे. 9वा प्रश्न बघा, आपल्याला एक संख्या दिली. काय संख्या आहे? 30,458. या संख्येत 4 या अंकाची स्थानिक किंमत, 4 अंकाची स्थानिक किंमत प्लेस व्हॅल्यू काढा बरं. 4च्या पुढे किती घर? 1 आणि 2. म्हणजे काय झाली किंमत? म्हणजे 400. आणि 8 या अंकाची स्थानिक किंमत, 8 या अंकाची स्थानिक किंमत काय आहे? फक्त 8च आहे. किती पट आहे हे काढायला काय करायला लागेल आपल्याला? हे जे 400 आहे यांना भाग द्यायला लागेल कितीने? 8ने. मग 8च्या टेबलमध्ये, 8च्या पाढ्यामध्ये 40 येतात का? येतात. 8 पंचे 40. 40 मधनं 40 गेले तर 0. वरती उरलेला एक 0 आहे, तो खालती घेतला म्हणजे वरती पण एक 0 द्यायला लागेल. काय उत्तर येते आपलं? 50. म्हणजे 8 हे 400च्या 50 पट आहे. कितवा ऑप्शन आहे तो? तिसरा ऑप्शन आहे. 10वा प्रश्न आहे बघा, एका 5 अंकी संख्येत अ, ब, क, ड, ई हे अंक अनुक्रमे दह, ह, श, द, ए स्थानावर आहेत. काय सांगितलं? अ कोणत्या स्थानावर आहे? अ आहे दह स्थानावर. म्हणजे अ ला कितीने मल्टिप्लाय करणार आपण? दह म्हणजे 10,000 म्हणजे 10,000 मल्टिप्लाय करणार. प्लस ब काय सांगितलं आपल्याला? कोणत्या स्थानी आहे? ब आहे 1000 स्थानावर. म्हणजे याला कितीने मल्टिप्लाय करणार? 1000ने. अधिक नंतर क काय सांगितलं? कोणत्या स्थानी आहे? शतक स्थानी आहे. म्हणजे क गुणीला किती होऊन जाणार? शतक म्हणजे 100. अधिक पदात ड कोणत्या स्थानावर आहे? सॉरी, पुढचा ड. ड कोणत्या स्थानावर आहे? दशक स्थानावर आहे. मग जो ड आहे त्याला दशक म्हणजे कितीने मल्टिप्लाय करणार आपण? कितीने गुणणार? 10ने. आणि शेवटचा अंक ई. इथं लिहितोय बघा आपण ई. कोणत्या स्थानावर आहे? एकक स्थानावर. म्हणजे कितीने गुणणार? 1. मग पहा बरं, 10,000 गुणीला अ म्हणजे काय झाले? 10,000 अ. कुठे दिसताय 10,000 अ? पहिल्यामध्ये पण आहे, तिसऱ्यात पण आहे, चौथ्यात पण आहे. दुसरं तर काही येत नाही. ब किती आहे? 1000 ब. 1000 ब कुठे आहे? पहिल्यात पण आहे आणि तिसऱ्यात पण आहे. नंतर 100 क. 100 क कुठे आहे? फक्त पहिल्यात आहे. म्हणजे कोणता पर्याय येतोय आपला आता? फक्त पहिला ऑप्शन बरोबर ठरतोय बघा आपला. त्याच्यामध्ये ड गुणीला 100 किंवा ड गुणीला 10 म्हणजेच काय? 10 ड. आणि उरलेला काय? फक्त ई. म्हणजे हा जो पहिला पर्याय आहे तो अचूक आहे, तोच बरोबर आहे. 11वा प्रश्न बघा, एक संख्या दिली आपल्याला 86,750. काय सांगितलं? सर्व अंकांच्या स्थानिक किमतींची बेरीज किती होईल? मग बघा बाळांनो, असा प्रश्न जर का आला, एक संख्या दिली
आणि विचारलं की सर्व अंकांच्या स्थानिक किमतींची बेरीज काय, तर त्याचं उत्तर तीच संख्या असते. जर का आपण करून जरी पाहिलं तरी सगळ्या अंकाची स्थानिक किंमत जरी काढली आणि त्यांची बेरीज जरी केली तरी उत्तर आपलं तीच संख्या येईल. जसं की बघा आपण करून जरी पाहिलं तरी 8 त्याच्या पुढे किती घरं आहेत, 1 2 3 आणि 4. मग 8 वरती 4 शून्य लिहायचे. 6च्या पुढे 3 घरं आहेत म्हणून 6च्या पुढे 3 शून्य. 7च्या पुढे 2 घरं आहेत म्हणून 2 शून्य. 5च्या पुढे एकच घर आहे म्हणून एकच शून्य आणि शेवटचा तर शून्यच होता. यांची जर का आपण बेरीज केली प्रत्येक संख्येची तर इथे 0, इथे 5, इथे 7, इथे 6 आणि इथे 8. म्हणजे जर का तुम्हाला असा प्रश्न विचारला गेला तर करून पाहायचं नाही, वेळ वाया घालवायचा नाही. एखाद्या संख्येच्या सर्व अंकाच्या स्थानिक किमतींची बेरीज विचारली म्हणजे शेवटी सरळ जो संख्या आपल्याला दिलेली असेल तोच आपला पर्याय असणार आहे. मग काय संख्या होती आपली, 86,750. म्हणून आपला कोणता पर्याय येतोय, तो दुसरा पर्याय येतोय. 12वा प्रश्न आहे बघा, एक संख्या दिली आपल्याला, काय आहे, 77,777. याच्यात काय विचारलं, 1000 स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत. 1000 स्थानचा अंक कोणता आहे, हा 7. त्याची स्थानिक किंमत म्हणजे 7 लिहून घ्यायचा, पुढे किती घरं उरले, 1 2 आणि 3 म्हणून 3 शून्य त्याच्यावरती द्यायचे. नंतर दशक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत, दशक स्थानावर काय आहे फक्त 7, त्याच्या पुढे किती घर आहे, 1. या दोघी स्थानिक किमतींची काय करायची आपल्याला, बेरीज करायची आहे. करा बरं मग, 0 0 0 आले बघा, इथे किती 7, इथे परत किती 0 आणि इथे परत किती 7, म्हणजे 7 0 7 0. कोणता पर्याय आपला, चौथा पर्याय आहे. 13वा प्रश्न आहे बघा आपल्याला, परत एक संख्या दिली, कोणती, 82,729. याचं काय काढायचं आपल्याला, विस्तारित रूप. विस्तारित रूप म्हणजे काय, 8 आहे त्याच्या पुढे किती घरं, 4 घरं, म्हणजे 8वर 4 शून्य पाहिजे. मग 8वर 4 शून्य बघा कुठे आहे, पहिल्यात तर नाही आहे, दुसऱ्या ऑप्शन मध्ये आहे, तिसऱ्यात आहे आणि चौथ्यात आहे. पहिला आपला कॅन्सल झाला. नंतर 2, त्याच्या पुढे किती घरं आहे, 1 2 आणि 3. मग 2वर 3 शून्य पाहिजे, 2वर 3 शून्य. आता बघा दुसऱ्या ऑप्शन मध्ये पण आहे, चौथ्यामध्ये पण आहे, तिसरा आता कॅन्सल झाला बघा आपला, पहिला आणि तिसरा कॅन्सल झाला. तिसरा आहे 7, 7च्या पुढे किती घरं आहेत, 2, म्हणजे 7वर 2 शून्य पाहिजे. मग 7वर 2 शून्य कुठे येत आहेत, दुसऱ्या ऑप्शन मध्ये येत आहे बघा, म्हणजे दुसराच ऑप्शन आपला बरोबर असणार आहे, कारण बाकी सगळं आता काय झालं आपलं, कॅन्सल झालं. पुढे पहा बरं, 2वरती 1 शून्य पाहिजे, बरोबर आहे, आणि शेवटी 9 पाहिजे, म्हणून तो पण बरोबर आहे. म्हणजे विस्तारित रूप कोणता आलं, जे दुसऱ्या ऑप्शन मध्ये दिलं होतं ते. 14वा प्रश्न दिलाय बघा आपल्याला तसाच. आपल्याला काय सांगितलं, विस्तारित मांडणीमध्ये संख्या दाखवा. काय केलेलं आहे, 5h म्हटलाय. 5h म्हणजे किती आले, 5000, 1000 स्थानी. 7 दश हजार स्थानी म्हणजे किती झाले, 70,000. नंतर 3 शतक स्थानी म्हणजे 300. 2 दशक स्थानी म्हणजे फक्त 20. 4 एकक स्थानी म्हणजे फक्त 4. कोणता ऑप्शन आहे बघा असा, 70,000 कुठे दिलेले आहे, 70,000 बघा इथे दिलेले आहे तिसऱ्या ऑप्शन मध्ये. 5,000 आहे का पुढे, आहे. 300 आहेत का, आहे. 20 आहेत का, आहे. 4 आहेत का, आहे. मग कोणता अचूक पर्याय आला आपला, तिसरा पर्याय जो आहे तो बरोबर आहे. 15वा प्रश्न दिला बघा, परत एक संख्या दिली बघा, काय, 7,000. नंतर दिली 80. नंतर दिले 3. काय सांगितलं, कोणत्या संख्येचं विस्तारित रूप आहे, काय करायचं, जे पण दिलाय त्यांची बेरीज करून घ्यायची. इथे किती आले, 3. इथे किती आले, 8. इथे किती, 0. इथे किती, 7. 7,083. कुठे बघा आपला पर्याय, 7,083 पहिला पर्याय आहे. 16वा प्रश्न आहे बघा, काय सांगितलं, 500 रुपयांच्या 30 नोटा. 500 रुपये आहे त्यांच्या 30 नोटा. त्याच्यानंतर 100 रुपयांच्या
16 नोटा. त्याच्यानंतर 10 रुपयांच्या 10 नोटा, 10 रुपयांच्या 10 नोटा, 1 रुपयांची 6 नाणी, 1 रुपयांची 6 नाणी, यांची मिळून काय किंमत होते पहा बरं करा तर. 5 त्रिक 15. किती शून्य आहे 1 2 आणि 3 म्हणून 3 शून्य देऊन द्यायचे. नंतर इथे किती अंक आहे 16, इथे किती आहे 1, 16 1 16, किती शून्य त्याच्यावरती 2 शून्य. नंतर 1 आणि 1, 1 मल्टिप्लाय बाय 1 किंवा 1 गुणिला 1 एकच, त्याच्यावरती किती शून्य 2 शून्य. आणि 6 1 6, सगळ्यांची बेरीज करायची आहे किंवा सगळ्यांना एकत्र लिहायचं आहे. बघा बरं कोणत्या पर्यायात आहे मग. पहिला किती येतोय 15,000. 15,000 कुठे दिसत आहे बघा पहिल्या ऑप्शन मध्ये 15,000 आहेत. नंतर 1600 आहे का पहा बरं 1600 ते पुढे आहेत बघा 1600. 100 आहेत का बघा पुढे 100 आहेत. 6 आहेत का 6 सुद्धा आहेत. म्हणजे पहिला पर्याय जो आहे तो काय विस्तारित रूप मध्ये या संख्येचं ते येईल जे आपल्याला सांगितलं होतं त्याच्या. 17वा प्रश्न बघा 33,000 ही संख्या विस्तारित रूपात कशी लिहाल. 33,000 म्हणजे काय 30,500. मग विस्तारित रूप कसं येईल 3 लिहून घ्यायचे, पुढे किती गरज 4 म्हणून 4 शून्य, अधिक 0 त्याच्या पुढे 3 गरज, 0 नाही लिहिला तरी चालतो. नंतर 5 5च्या पुढे 2 गरज म्हणून 2 शून्य, आणि परत 0 नाही लिहिला तरी चालतो. किती शून्य शून्याचे किती घर होते 1 2 आणि 3 म्हणून 3 वेळा शून्य लिहून घेतले, नाही लिहिले तरी चालतात पण लिहून घेतलं असलं तरी चालेल. कोणत्या पर्यायामध्ये आहे इथं बघा 30,000, इथं 500 आणि नंतर 3 शून्य. 30,000 आणि 500 आणि 3 शून्य कोणता पर्याय आला आपला पहिला पर्याय आला. 18वा प्रश्न आहे बघा एक संख्या दिली आपल्याला तिचं विस्तारित रूप लिहायचं. मग काय केलं 2 आहे बघा दिलेलं आपल्याला, इथे लिहिले आपण बघा 2, त्याच्या पुढे किती आले 10,000, 2 गुणिला 10,000, 2 गुणिला 10,000 म्हणजे किती झाले 20,000. नंतर काय 5 गुणिला किती आहे 1000, बघा 5 गुणिला काय आहे 1000, 5 गुणिला 1000 म्हणजे किती झाले 5,000. नंतर 5 गुणिला किती आहे 100, 5 गुणिला 100 म्हणजे किती झाले 500. सगळ्यांची बेरीज करा बरं 0 0 5 5 आणि 2. याला जर का वाचायचं असलं तर किती झालं हे 25,500. 25,500 लाच कसं म्हणतो आपण 25,500. कोणता पर्याय आला दुसरा. 19वा गणित आहे बघा आपल्याला दिलेलं. 5 ला मल्टिप्लाय केलेलं आहे गुणलेलं आहे कितीने 10,000ने. मग 5ला 10,000ने मल्टिप्लाय केलं बघा बरं 5 गुणिला 10,000 म्हणजे किती झाले 50,000. 3ला कितीने 100ने, 100 गुणिला 3 म्हणजेच काय किती झाले 100 गुणिला 3 किंवा 3 गुणिला 100 किती आहेत 300. 5 गुणिला 10, 5 गुणिला 10 म्हणजे किती होतात 50, आणि उरले फक्त काय 5 म्हणून शेवटी काय लिहिले आपण 5. बेरीज करा किती आले 5, इथे सुद्धा 5, इथे 3, इथे 0, इथे 5. 50,355. कोणता ऑप्शन आहे 50,355. दुसरा ऑप्शन आहे बघा आपला. 20वा प्रश्न आहे बघा एका संख्येमध्ये 16,000, 16 दशक व 16 एकक आहे तर ती संख्या कोणती. काय सांगितलं 16,000. 16,000 कसे लिहिणार 16 आणि 1000 आहे म्हणून त्याच्यावरती 3 शून्य. परत 16 दशक कसे लिहिणार बघा आपण दशक स्थानी 16 आहेत, एकक स्थानी 0, आणि एकक स्थानीच फक्त 16 दिलेले. यांची काय करून टाकायची आपल्याला बेरीज करायची 0 0 आणि 6 म्हणजे फक्त 6, 6 आणि 1 म्हणजे 7, 1 जसाचा तसा
इकडे परत 6, इकडे परत 1 म्हणजे 16,176. 16,176 कुठे दिलेले आपल्याला? तिसऱ्या ऑप्शन मध्ये दिले बघा, 16,176. पुढचा प्रश्न आहे बघा, 10a अधिक ब. बघा 10a अधिक ब याचं उत्तर किती येते आहे? 45 येते आहे. काय सांगितलं? ब च्या जागी किती आहे? 5 आहे. टाका मग 10a जसाच तसा बघा, अधिक ब च्या जागी 5, इकडे किती आहे? 45. इकडे 10a जसेच्या तसे, हा अधिक 5 आहे, तिकडे गेला की काय होऊन जाईल? तो -5 म्हणजे 45 वजा 5. परत 10 जसेच्या तसे, 45 मधून 5 गेले किती उरले? 40. बघा अ काढायचं आपल्याला, म्हणजे तिकडे 40 जसेच तसे, 10 बघा इकडे गुणाकार करताय, तिकडे येऊन काय करतील? भागाकार. मग पावर 0 0 कट झाला आपला, 4/1 म्हणजे उत्तर काय येते? फक्त 4. म्हणजेच अ च्या जागी काय असलं पाहिजे? आपली संख्या 4 ही संख्या असली पाहिजे. 4 संख्या कोणत्या पर्यायामध्ये दिलेली आहे? चौथ्या पर्यायामध्ये दिलेली आहे. पुढचा प्रश्न आहे बघा 22वा. एक चित्र दिलं बघा आपल्याला, विस्तारित रूपामध्ये ती संख्या आपल्याला लिहायची आहे. मग काय करायचं बघा, हजाराच्या घरामध्ये 2 शून्य दिलेले आहे किंवा 2 मणी दिलेले आहे. म्हणजेच काय? 2 गुणीला किती होऊन जातील? 1000 अधिक 1 शून्य किंवा 1 गोल दिलेला आहे शतकाच्या घरामध्ये. म्हणजेच काय? 1 गुणीला काय होऊन जाईल? 100 अधिक दशकाच्या घरामध्ये सुद्धा एकच दिलेला आहे. दशक आहे म्हणजे कितीने गुणणार? 10ने. आणि एककाच्या घरामध्ये 2 दिलेले आहे, 2ला कितीने मल्टिप्लाय करणार किंवा कितीने गुणणार? एकक आहे म्हणजे फक्त एकानेच. कोणता पर्याय बघा? 2 गुणीला 1000. 2 गुणीला 1000 बघा इथं दिसतंय पहिल्या ऑप्शन मध्ये. 1 गुणीला 100 बघा इथं पण दिसतंय 1 गुणीला 100. 1 गुणीला 10 हे बघा इथं पण आहे 1 गुणीला 10. आणि 2 गुणीला 1 म्हणजे फक्त 2 हे पण इथं दिसतंय बघा. कोणता ऑप्शन आला आपला? पहिला ऑप्शन आला. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण तिसरं चॅप्टर सुद्धा याच्यातलं पूर्ण केलेलं आहे. मी आशा करतो तुम्हाला हे समजलं असेल. धन्यवाद.